पुण्यात राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी शरद पवारांनी मोदींना टोला लगावलाय। गेल्या 10 वर्षांमध्ये 2-4 लोकांनीच देश चालवला असं शरद पवारांनी म्हटलंय। आता सामान्य माणूस क्रांती घडवणार असंही शरद पवारांनी म्हटलंय। महाराष्ट्राची सत्ता कुणाच्या हातात द्यायची हे जनतेच्या हातात आहे असंही शरद पवार म्हणाले। देशामधील धनशक्तीला जनतेने नाकारलंय अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली। मतदान झालं ते मतदान 5 वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीमध्ये जे होतं त्यांची संसदेची संख्या कमी झाली। गेली 5 वर्ष सरकार चालवलं ते 1-2 लोकांनी आपल्या मनाप्रमाणे चालवलं। त्यांनी देशाचा व्यापक विचार केला नाही। या देशामध्ये सामान्य माणूस हा तुमच्या माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे। आता एकच लक्ष्य, महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे ही भूमिका आपण इतर परिस्थितीत करणार। संविधानाच्या चौकटीत राहून आपण सगळ्यांनी जी एकामेकाला साथ दिली आणि या देशामध्ये संविधानानेच हा देश चालेल हे मायबाप जनतेने जो निर्णय घेतला त्याच्यामुळे सगळ्यात मोठी ताकद त्या एका मतामध्ये हे या भारताच्या जनतेने सिद्ध करून दाखवलं। तुम्ही धनशक्ती म्हणा कुठलीही शक्ती म्हणा त्याला या देशाने नाकारलंय। ही खरंच अभिमानाची गोष्ट आहे। मला अतिशय दुःख होतं हे बोलताना, पण 50 खोके एकदम ओके हे सरकारला लागू पडत असेल पण मायबाप जनतेला लागू होत नाही। त्यांनी सांगितलेलं आहे की 50 खोके इज नॉट ओके।